आपण आता पनीर फ्राय करून घेणार आहे, त्याच्यासाठी मी थोडं तेल टाकते. तेल गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण पनीर टाकणार आहोत. आमच्या घरातल्या लहान पोराला काजूही पाहिजे होते राईसमध्ये, तर मी थोडे काजू टाकते. तर आपले पनीर हलके भाजून झालेले आहेत. आता आपण भाज्या फ्राय करून घेऊया. गणपती बाप्पा मोरया. आता आपण फ्राईड राईस बघणार आहोत. त्याच्यासाठी मी गॅस ऑन केलाय. कढई गरम झाली आता आपली. आपण तेल टाकूया त्याच्यात. तेलामध्ये आता मी हे आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं टाकते. आता मी याच्यामध्ये कांदा टाकते उभा चिरलेला. आणि हा मी कांद्याच्या पातीतला कांदा टाकते, तोही आपण घ्यायचा आहे. परतून घेऊया आपण. थोडा हलका कांदा भाजला की आपण त्याच्यात शिमला मिरची टाकूया. ती फ्राय करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये फरसबी टाकणार आहोत. आणि मी वाटाणे पण टाकते. तुम्ही गाजरही टाकू शकता याच्यामध्ये. आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचंय. तर मी हे चिली विनेगर यूज करते. मी 2 टोपण टाकले विनेगरचे. थोडं भाजून घ्यायचंय आपल्याला. मी स्टीम करून राईस घेतलेला, तर तो आपल्याला टाकायचा आहे त्याच्यामध्ये. राईस टाकून घेते. या भाताला आपल्याला थोडं मिक्स करायचंय भाज्यांमध्ये. आता मी याच्यामध्ये फ्राईड राईस मसाला टाकते. चिली सॉस टाकते थोडा. ग्रीन चिली सॉस आहे हा. ग्रीन चिली सॉस टाकते. थोडा डार्क सोया सॉस टाकते. आणि शेजवान चटणी टाकते. याच्यामध्ये मी कांद्याची पात टाकते. भाजलेलं पनीर टाकते. आता हे आपल्याला परतून घ्यायचंय चांगलं. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार शेजवान चटणी ऍड करू शकता. जरा वेळ गॅसवर ठेवून परत परतून घ्यायचे आपल्याला. राईस चांगला परतून घ्यायचा आपल्याला. मसाला सगळा मिक्स झाला पाहिजे.
रेसिपी नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपला राईस झालेला आहे.